तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. देवळा तालुक्यातल्या विठेवाडी सावकी येथील गिरणा नदीवर फरशी पूल दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली जात असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुलाची उंची किमान 2 मीटरने वाढवावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विठेवाडी सावकी, खामखेडा, पिळकोस आणि बिजोरे या गावासाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. मात्र पावसाळ्यात गिरणा नदीला पूर आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जातो आणि अनेक तास तर कधी अनेक दिवस गावांचा संपर्क तुटतो. याचा फटका थेट शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण तसेच दैनंदिन प्रवाशांना बसत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं सर्वेक्षण करून पुलाची उंची वाढवण्यासाठी अंदाजपत्र तयार करावे आणि लवकरात लवकर काम हाती घ्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी डॉक्टर राहुल आहेर यांच्याकडे देण्यात आले आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुका अध्यक्ष धनंजय बोरसे, खामखेड्याचे लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामस्थांची स्पष्ट मागणी एकच, दरवर्षाची ही समस्या कायमची संपवायची असेल तर विठेवाडी सावकी पुलाची उंची तातडीनं वाढवावी. प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी.